वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की शिक्षक भरती संदर्भात जे आहे जे नवीन नियमावली किंवा तुम्ही बघितलं असेल नवीन नियम जे आलेले आहेत त्या संदर्भात एक शासन निर्णयसुद्धा आज प्रसिद्ध झालेला आहे. त्या संदर्भात व्हिडिओसुद्धा आलेला आहे, चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. पण या नियमांमध्ये काही महत्त्वाचे जे नियम आहे किंवा काही महत्त्वाचे मोठे जे बदल आहेत त्या बदलांसंदर्भात आज आपण बोलणार आहोत. काही बदल जे आहेत, कोणते बदल चांगले आहे, कोणत्या बदलासंदर्भात जे आहे विद्यार्थ्यांमध्ये विचारणा सुरू आहे, त्या बदलासंदर्भात काय काय परिणाम होऊ शकतो शिक्षक पद भरतीवर 2025वर, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. पूर्ण ॲनालिसिस करूया प्रत्येक नियमाचं वन बाय वन. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तो आहे एक बिंदू एक पद. ॲक्च्युली हा जो नियम आहे हा नियम आपण ज्यावेळेस नियमावली आपण ज्यावेळेस एक व्हिडिओ बनवला होता की येणाऱ्या शिक्षक पद भरती 2025मध्ये नवीन नियम जे आहे त्याच्यामध्ये बदल केला जाणार आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या नव्यानं घडणार आहे, नवीन गोष्टींचा समावेश असणार आहे. तर त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता की एक उमेदवार जो आहे तो निवडल्यानंतर त्याला परत एकदा संधी मिळावी किंवा न मिळावी. तर त्या संदर्भात ॲक्च्युअलमध्ये दोन मतांतर असू शकतात काहींमध्ये, पण जास्तीत जास्त मॅक्झिमम किंवा मोस्ट ऑफ द जे अभियोगधारक आहेत त्यांना असं वाटेल कदाचित की एखाद्या उमेदवाराला जर समजा नोकरी मिळाली किंवा तो जर समजा नियुक्त झाला तर त्यावेळेस त्या उमेदवाराचा विचार वरच्या वर्गासाठी होत होता. आता इथून समोर काय होईल की त्या उमेदवाराला वरच्या वर्गासाठी निवडले जाणार नाही किंवा पुढच्या टप्प्यामध्ये किंवा काही जे काही टप्पेवारी होईल शिक्षक भरतीची त्यामध्ये त्या उमेदवाराला स्थान नसणार आहे. तर मग हा फायदा एक ॲक्च्युली तसं बघितलं तर हा एक फायदाच म्हणावा लागेल, कारण की विद्यार्थ्याला एखादा विद्यार्थी निवडल्यानंतर तो विद्यार्थी तर नोकरीला लागला. ठीक आहे. आता तो विद्यार्थी दुसऱ्या वेळेस जर समजा त्याची निवड नाही झाली तर त्याची जी जागा आहे जी दुसऱ्या वेळेससुद्धा त्याच उमेदवाराला ती जागा जाणार होती, कारण की त्याचे ऑफकोर्स त्याचे मार्क्स जे आहेत हायेस्ट असल्यामुळे त्याला तो ती जी जागा आहे त्याला जाऊ शकली असती, तर त्यावेळेस दुसऱ्या उमेदवाराचं नुकसान झालं असतं. पण आता ती जागा जी आहे दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला मिळेल, म्हणजे ज्या उमेदवाराला खरंच गरज आहे नोकरीची अशा उमेदवाराला ती जागा मिळू शकते. त्याच्यामुळे हा पहिला महत्त्वाचा आणि चांगला बदल असं मला वाटतं. तुमचं जे ओपिनियन आहे तुम्ही ते प्रामाणिक ओपिनियन जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, सांगू शकता. काही ॲग्री करतील, काही याला डिसॲग्रीसुद्धा करतील. दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे मात्र यावर्षी जे आहे जे जाहिराती येतील, जाहिराती दोन्ही येणार आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. विदाऊट इंटरव्ह्यूचे म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्था, आणि विथ इंटरव्ह्यूचे जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये फक्त खाजगी शैक्षणिक संस्था येतात. ठीक आहे. आता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका मॅक्झिमम आपण धरून चालूया. मग आता या जर समजा जागा आल्या तर त्या जागा ज्या येतात, उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रामध्ये जिल्हे बघा तुम्ही किती आहे. ठीक आहे. एवढे संपूर्ण जिल्हे आणि त्या प्रत्येक जिल्ह्याची जर आकडेवारी 100, 200, 300, 100, 500, 700, 1000, 1200, काही ठिकाणी 50, काही ठिकाणी 0, काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक. मग जर काही जिल्ह्यांमध्ये जर आकडेवारी रिक्त आहे, ठीक आहे, तर त्या ऑफकोर्स ज्या ठिकाणी जागेवर रिक्त आकडेवारी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी पसंतीक्रम द्यायला ते अगोदर प्रिफरन्स देणार किंवा त्यांची चॉईस असणार की बुवा तिथे अगोदर जास्तीत जास्त प्रिफरन्स द्यायची जिल्हा परिषदेच्या जागेसाठी. आता एवढंच नाही, फक्त जिल्हा परिषदेच्या जागा येणार आहेत का नाही, याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिकेचं सुद्धा किंवा नगर परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या शाळांचा सुद्धा समावेश आहे, त्यांचेसुद्धा पसंतीक्रम येतात. मग आता त्यांच्यासुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा असतात, तिथेसुद्धा आपण पसंतीक्रम देण्यासाठी आपण कटिबद्ध असतो किंवा तिथे द्यायला परवडतात आपल्याला, कारण की तिथेसुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन होतं. आणि राहिला खाजगीचा प्रश्न तर खाजगी खूप मोठमोठ्या संस्था आहेत. रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, शिवाजी शिक्षण संस्था, या खूप मोठ्या संस्था आहेत. यांच्यामध्ये सुद्धा पदभरती चांगल्या प्रमाणात, यांचीसुद्धा पदसंख्या पवित्र पोर्टलवर येते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. मग जर आता एकूण आकडेवारी जर बघितली तर मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार, आता तुम्ही मला सांगा की एखाद्या अभियोगधारकाच्या विचारानुसार जर आपण विचार करायचं म्हणलं तर जर एखाद्या उमेदवाराला अगोदरच्या भरतीमध्ये तुम्ही बघितलं असेल काहींना 500 प्रिफरन्स, काहींना 600, काहींना 250, काहींना 300 असे प्रिफरन्स आले होते. आता त्यातले मिनिमम फक्त 50 प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. तर 50 पसंतीक्रम देताना किती घालमेल होणार आहे ते बघा तुम्ही. आता समजा उदाहरणार्थ ज्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असं होऊ शकतं की कदाचित एखादा उमेदवाराचा नंबर एखाद्या ठिकाणी जर सगळ्याच ठिकाणी जर मुभा दिली असते पसंतीक्रम देण्याची, तर त्यावेळेस तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद, महानगरपालिका या जागा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था या जागांनासुद्धा पसंतीक्रम देईल. महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी पसंतीक्रम देईल. ज्या ठिकाणी निवड झाली त्या ठिकाणी तो जाऊ शकेल. पण मात्र याच्या मागचा पहिला शासनाचा हेतू काय असावा किंवा काय होता, त्याच्यामुळे हा बदल करण्यात आलेला ते सांगतो. काही उमेदवार काय करत होते शिक्षक भरतीमध्ये, पसंतीक्रम द्यायचे
आणि समजा उदाहरणार्थ मी बुलढाण्यामध्ये राहतो, तर मग मी माझ्या जिल्ह्यासाठी तर पसंतीक्रम देणारच, पण मग मी गडचिरोली किंवा चंद्रपूरला सुद्धा पसंतीक्रम देणार. आणि ज्यावेळेस माझा नंबर लागला तर त्यावेळेस मी तिथं जाणार नाही किंवा तिथे जात नव्हतो, तर त्यावेळेस तिथली जागा जी आहे ती रिक्त राहत होती किंवा व्हॅकंट राहत होती. मग अशा ठिकाणी जे उमेदवार जात नाही किंवा ती जागा जी रिक्त राहते ती लगेच पुढच्या भरतीमध्ये जाते. मग त्यावेळेस तिथं तर शिक्षकाची गरज असते. मग अशा वेळेस शिक्षकाची गरज कोणी भागवायची? त्याच्यामुळं शासनानं हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की पसंतीक्रम जे आहे ते लिमिटेड केले किंवा प्रिफरन्स जे आहे ते लिमिटेड प्रिफरन्स देण्याची सुविधा जी आहे यावर्षीपासून लागू होणार. आणि आपणही सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की ही अशा प्रकारची सुविधा येणार आहे की लिमिटेड प्रिफरन्स असणार. पण माझ्या मते एवढे जे प्रिफरन्स होते 50 प्रिफरन्स, तर एवढे कमी नको होते. म्हणजे काय होईल, जागा जर समजा प्रिफरन्स जर तुम्हाला जास्त, जाहिराती त्यांनी सांगितलं की जाहिराती तुम्हाला सर्व दाखवल्या जातील, त्यातील तुम्हाला 50 पसंतीक्रम द्यावे लागतील. 50 पसंतीक्रम द्यायचे जर म्हणले तर कोणकोणत्या जागेला देणार आहे आपण, कोणत्या जागेला जास्त प्रायोरिटी देणार आहे की बुवा ही जागा मी पहिले देणार आहे, या जागेला मी दुसऱ्या क्रमांकावर देणार आहे. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल पालघरचाच विषय घ्या, 1200 जागा रिक्त आहेत, 1200 का 1300 जागा काहीतरी रिक्त आहे. मग तिथं समजा सगळे उमेदवार, मी म्हणेल की बुवा तिथे जास्त जागा व्हॅकंट आहे किंवा रिक्त आहे, मग तिथे मी पसंतीक्रम देईल. एखादा दुसरा जिल्हा बघेल तिथे जास्त पसंतीक्रम जागा रिक्त आहे, तिथे जास्त पसंतीक्रम देईल मी. तर मी फक्त 50च देऊ शकतो ना. तर मी काय करणार की बुवा बेस्ट 50 चॉईस कोणते आहेत माझ्यासाठी, मी ते चूज करणार आणि त्यानुसार पसंतीक्रम देणार. पण मग बाकीच्या ठिकाणी जिथं माझा नंबर लागला असता कदाचित, जिथं मी देईल पसंतीक्रम 50 ठिकाणी, आणि तिथं जर समजा हाय मेरिटवाले जे विद्यार्थी आहेत, हायेस्ट मार्कवाले, त्या विद्यार्थ्यांनी जर तिथे जागा घेतल्या तर त्यावेळेस माझा नंबर तर तिथे लागणार नाही. ठीक आहे. आणि इतरत्र ठिकाणी माझा नंबर लागला असता कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये. मग ज्या विद्यार्थ्यांना ॲव्हरेज स्कोअर आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर शिक्षक भरतीमध्ये बाँड्रीवर लागतो, 1-2 मार्काने किंवा 2-4 मार्काच्या आतमध्ये त्यांचा नंबर लागून जातो, तर अशा विद्यार्थ्यांचं यावेळेस मात्र कदाचित 50 पसंतीक्रम आल्यामुळे नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. माझं ॲक्च्युली ही माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे काय नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तुमचं जे वय आहे ते, जो परीक्षेचा फॉर्म होता शेवटची तारीख जी होती तो कन्सिडर केला, त्याच्यामुळे फायदा झाला. सगळ्यांना जे आहे गृहीत धरलं जाईल वय जे आहे सगळ्या उमेदवारांचे जे आहे ते. आणि सगळ्यात शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो होता मीडियमचा. आता तुमचं जे 10वीचं मीडियम आहे आणि ॲक्च्युली तुमचं जे 12वीचं मीडियम D.Ed B.Edचं जे मीडियम आहे त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम येतील आणि त्यानुसारच तुमची जी आहे निवड केल्या जाईल. उदाहरणार्थ समजा माझं जर 10वी मराठी मीडियममधून झालं आहे आणि माझं D.Ed सुद्धा मराठी मीडियममधून झालं आहे, तर त्यावेळेस मला मराठी मीडियमच्या ज्या काही शाळा असतील त्यांचे पसंतीक्रम येतील. ठीक आहे. आणि तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला जाहिराती येतील आणि त्यानुसारच तुम्हाला तिथे जे आहे ज्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल आहात त्याच जाहिराती तुम्हाला दिसतील, तिथे तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागेल. आणि जो TETचा मुद्दा होता तो सुद्धा जो आहे कंपल्सरी आहे ॲक्च्युअलमध्ये वर्ग 1 ते 8साठी, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. वर्ग 1 ते 5साठी TET पेपर क्रमांक 1 आणि वर्ग 6 ते 8साठी TET पेपर क्रमांक 2. आणि या संदर्भातच मला असं वाटलं की बुवा या संदर्भात काय खूप सारे अभ्यासधारक जे आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल. कदाचित हा संभ्रम जो आहे आता येणाऱ्या काळामध्ये याच्या संदर्भात काही उपाययोजनासुद्धा होईल का, शासन या संदर्भात काही परत एकदा फेरविचार करून या निर्णयामध्ये 50 पसंतीक्रम जे आहे त्याच्यामध्ये बदल होईल का, किंवा मला काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आले की सर 50 पसंतीक्रम तर त्यावेळेस आमचा निर्णय जो आहे किंवा आम्ही तर भरतीच्या बाहेरच आहे, आम्हाला ॲव्हरेज स्कोअर आहे त्यावेळेस. तर अशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले, त्याच्यामुळे मी म्हटलं की याच्यावर थोडं व्हिडिओ जो आहे विद्यार्थ्यांना कदाचित जे काही तुमच्या मनामध्ये घालमेल सुरू होती त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला कदाचित मदत होईल या व्हिडिओची, त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवला. तुमचं ओपिनियन काय आहे, तुमचा अभिप्राय काय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच्यामध्ये काही बदल होतो का किंवा याच्यावर फेरविचार होतो का या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती जी आहे चॅनलवर मिळेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.